आज बनवूया रवा केक। त्यासाठी 1 वाटी रवा, 1 वाटी पिठी साखर, थोडी वेलची टाकत आहे, नंतर गव्हाचं पीठ अर्धी वाटी। हे सर्व आता आपण दुधामध्ये मिक्स करून घेऊया। दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करूया। श्रावणी खूप मस्ती करते। श्रावणी फ्लेवर येण्यासाठी कस्टर्ड पावडर टाकत आहे। कस्टर्ड पावडर श्रावणी हलवते। आता हे बॅटर 5 ते 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया। थोडे ड्रायफ्रूट टाकत आहे मी यामध्ये, काजू, बदाम, मनुके। तरी ह्या पातेल्यामध्ये मी आपलं बॅटर टाकणार आहे। यामध्ये थोडंसं तूप टाकून मी कोटिंग करते, बेसला चिटकणार नाही। आता या बॅटरमध्ये मी थोडंसं 1 पळी तेल टाकत आहे। इकडे श्रेयसची मस्ती। भांडी घेऊन या पिशवीत भांडी भरत आहे। काय करतो तू चिकू? ते आपण हे हलवून घेऊया आता। आता त्यानंतर लास्टला यामध्ये आपण इनो किंवा बेकिंग सोडा, मी इनो टाकत आहे, ॲड करायचा आहे। आणि त्यावर थोडेसे दूध टाकायचं आहे, जेणेकरून तो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडेसे दूध टाकून 1-2 वेळाच हलवून घ्यायचं आहे बॅटर। नाहीतर जास्त हलवलं की इनो डायल्यूट होऊन जातो आणि तो पाहिजे तेवढा स्ट्रॉंग राहत नाही आणि आपला केक फुगत नाही। ठीक आहे, तर आता मी हे बॅटर या भांड्यामध्ये ओतत आहे। पातेला 2 वेळा टॅप करून घ्यायचा आहे। टॅप केल्याने त्यामध्ये असलेला एअर निघून जातो। आता माझ्याकडे इथे टाकण्यासाठी टूटी फ्रुटी तर नाही आहे, बट टूटी फ्रुटी सारखी हेल्दीच पोमग्रेनेट डाळिंबाचे दाणे टाकत आहे। इथे कुकर 5 मिनिटं गरम होण्यासाठी ठेवला आहे। आता यामध्ये मी आपलं बॅटर ठेवत आहे। कुकरमध्ये केक करताना नेहमी लक्षात ठेवायचं, कुकरची विसल शिट्टी काढून ठेवायची। आता आपण ओपन करूया हे 30 ते 40 मिनिटांनंतर। एक्झॅक्ट 35-40 मिनिटांनंतर पहा आपला केक असा फुगला आहे। आता मी या डिशमध्ये काढून घेते। पहा कसा झाला आहे केक, नक्की कमेंट करून सांगा। स्पॉन्जी आहे, कसं फुगलं आहे पहा। तर सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो केल्या की तुमचा केक नक्कीच असा होईल। कट करा। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू श्रावणी, हॅपी बर्थडे। मी चालणार खावा। कसा झाला आहे? प्लीज लाइक, शेयर, सब्सक्राइब।